विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना व्हेरी गुड मॉर्निंग. आज आपण 10वीतील क्वाड्रॅटिक इक्वेशन जे प्रकरण आपण सुरुवात केलेलं आहे त्याला पुढे कंटिन्यू करत आहोत. नाव इन द लास्ट व्हिडिओ वी हॅव सीन द डेफिनेशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन ॲज वेल ॲज द व्हेरी फर्स्ट प्रॅक्टिस सेट बेस्ड अपॉन द डेफिनेशन ऑफ quadratic equation and roots of the quadratic equation. Now further, while moving in this topic, we have to learn two methods of finding the roots of quadratic equation in this chapter. Actually there are three methods, but one of the method is omitted or getting cancelled with the help of or because of the government policy. So we have to study two methods of finding the roots of quadratic equation. First one is the factorization method. मेथड ऑफ फॅक्टरायझेशन आपण स्टडी करत आहोत आणि त्यासाठी आपल्या पुस्तकामध्ये प्रॅक्टिस सेट 2.2 हा दिलेला आहे, ज्यातले एक्झाम्पल्स आपण स्टडी करणार आहोत. नाव दिस इज अ व्हेरी सिम्पल मेथड ॲज पर ॲज कन्सर्न ऑफ द वे ऑफ सोल्युशन ऑफ दिस मेथड. फार सोपी ही मेथड असणार आहे, ज्या माध्यमातून आपण काही रिस्ट्रिक्टेड कंडिशनमध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशनचे फॅक्टर्स पाडून रूट्स हे फाइंड आउट करू शकतो. सो वी विल सी हाऊ टू सॉल्व द एक्झाम्पल्स विथ द हेल्प ऑफ दिस प्रॅक्टिस सेट. We actually see how to solve the example. First example, we have to solve the given quadratic equation by factorization method. So under this heading we are having the first example given to be x square minus 15x plus 54 equal to 0. Now if we observe that the given equation is in our standard form, that is ax square plus bx plus c equal to 0, already a standard form मध्ये आहे. जर एखादं एक्झाम्पल आपल्याला दिलेलं असताना हे जर स्टँडर्ड फॉर्ममध्ये नसेल तर वी हॅव टू कन्वर्ट दॅट एक्झाम्पल इन अवर स्टँडर्ड नेचर बाय मूविंग द ऑब्जेक्ट्स. ओके, नाउ दिस इज ऑलरेडी इन अ स्टँडर्ड फॉर्म, सो वी डझंट हॅव टू चेंज एनिथिंग. सो इन आन्सर आय विल राईट द गिवन इक्वेशन फर्स्ट ऑफ ऑल. नाउ व्हाईल वी आर रायटिंग द इक्वेशन इन अवर स्टँडर्ड फॉर्म, आपल्याला दोन वेगवेगळ्या पद्धतीने याला सॉल्व्ह करायचे किंवा एक आस्पेक्ट आपल्याला डोक्यामध्ये घ्यायचा आहे, तो म्हणजेच काय की या ठिकाणी ए बी सीच्या व्हॅल्यूजपैकी एची व्हॅल्यू ही आपल्याला कन्सिडर करायची आहे. मी जर हे एक्झाम्पल ऑब्झर्व करत असेल, द व्हॅल्यू ऑफ ए ओव्हर हिअर, एची व्हॅल्यू जर मी ऑब्झर्व करत असेल, दॅट इज द कोएफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर, हा काहीच नाही, याचा अर्थ 1 असणार आहे. एक्झाम्पलचे दोन पार्ट आपण करणार आहोत, एक की ज्यामध्ये एची किंमत 1 असेल आणि एक असे एक्झाम्पल की ज्यामध्ये एची किंमत अदर दॅन 1 असेल. दोघांसाठी सोडवण्याची थोडासा चेंज आपण सोल्युशनमध्ये करणार आहोत. आता या ठिकाणी आपण ऑब्झर्व करतो की एची किंमत ही 1 आहे आणि जेव्हा एची किंमत 1 असेल तेव्हा मात्र आपल्याला अशा दोन टर्म्स फाइंड आउट करायच्या आहेत. अशा दोन टर्म्स फाइंड आउट करायच्या आहे की ज्यांचा प्रॉडक्ट हा लास्ट टर्म मिळेल, आणि ॲडिशन ही मिडल टर्म असणार आहे. वी हॅव टू फाइंड सच टू नंबर्स सच दॅट देअर प्रॉडक्ट इज द लास्ट टर्म whereas their addition is the coefficient of middle term. अशा दोन नंबर्स आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचे आहे. सो फॉर दॅट पर्पज आपण या ठिकाणी एक साईडला टेबल बघूया. आपल्याला अशा दोन नंबर शोधायचे आहेत की ज्यामध्ये त्यांची ॲडिशन मिडल टर्म झाली पाहिजे आणि त्यांची गुणाकार हा लास्ट टर्म झाला पाहिजे. सो फॉर दॅट पर्पज फार सिम्पल आहे. 54 प्रॉडक्ट व्हायला पाहिजे, गुणाकार 54 व्हायला पाहिजे. सो आय हॅव द टू ऑप्शन्स, -6 आणि -9. हे जर मी घेत असेल तर त्यांची ॲडिशन ही -15 होणार आहे अँड -6 आणि -9 मी जर ऑब्झर्व केले तर ह्या दोघांची प्रॉडक्ट मी केला तर तो होणार आहे +54. सो वी आर गेटिंग द फॅक्टर्स. आपल्याला या ठिकाणी फॅक्टर्स मिळत आहेत अशा पद्धतीने की प्रॉडक्ट हा लास्ट टर्म असले पाहिजे आणि ॲडिशन ही मिडल टर्म असले पाहिजे. आता आपल्याला या ठिकाणी या मिडल टर्मला स्प्लिट करायचं आहे. ह्या मिडल टर्मला आपल्याला स्प्लिट करायचं आहे, जेणेकरून स्प्लिट करून त्याऐवजी -6 आणि -9 याचा उपयोग आपण करणार आहोत. कसं ते बघा पुढच्या स्टेपवर. सो एक्स स्क्वेअर -9x -6x + 54 आपण या मिडल टर्मला स्प्लिट केलं आहे दोघांमध्ये. -9x -6x या दोघांना जर मी कंबाईन केलं, -6x आणि -9x ला जर मी कंबाईन करत असेल तर -15x मला परत मिळतो आहे. फक्त स्प्लिट केलं आहे आपण या माध्यमातून. आणि आता हे केल्यामुळं या ठिकाणी आपण 4 टर्मचे 2-2चे ग्रुप या ठिकाणी करू शकतो. पहिल्या 2 टर्म आणि शेवटच्या 2 टर्म्स, आणि 2-2 टर्मचे ग्रुप केल्यानंतर आपल्याला कॉमन काढता येईल. पहिल्या टर्ममधून कॉमन काढू शकतो आपण x, आणि दुसऱ्या टर्ममधून 6 आहे आणि 54 आहे. 54ला 6ने डिवाइड होतो, भाग जातो आणि म्हणून 6 आपण कॉमन काढू शकतो. सो इन द नेक्स्ट स्टेप आपण कॉमन घेणार आहोत. सो इन द नेक्स्ट स्टेप पहिल्या 2 टर्ममधून मी x कॉमन घेतला
सो एक्स इंटू ब्रॅकेट एक्स मायनस 9 ओव्हर हिअर. दुसऱ्या टर्ममधून, दुसऱ्या दोन टर्म्समधून आपण ह्या दोन टर्म्समधून -6 कॉमन जर काढत असेल तर या ठिकाणी फक्त एक्स शिल्लक राहील, तो आपण मांडला आहे एक्स. आणि 54ला 6ने डिवाइड करायचे, कॉमन काढायचं म्हणजे डिवाइड करायचे. 54मधून 6 कॉमन काढले आपण तर त्या ठिकाणी शिल्लक राहणार आहे 9. -6 कॉमन काढल्यामुळे -9 त्या ठिकाणी शिल्लक राहणार आहे. सो दिस इज हाऊ वी कॅन हॅव द फर्दर स्टेप. आफ्टर दॅट आता हा जो कॉमन ब्रॅकेट दिसतो आपल्याला एक्स मायनस 9 तो आपण एकदाच लिहिणार आहोत आणि शिल्लक राहणाऱ्या टर्म्स ह्या एका साईडला लिहिल्यात. ह्या एक्स मायनस 9 आणि एक्स मायनस 9 एकत्रित लिहिला आणि शिल्लक राहणाऱ्या दोन्ही टर्म्स मिळून आपण दुसरा ब्रॅकेट तयार केला आहे एक्स मायनस 6. जेव्हा दोन ब्रॅकेटचा गुणाकार हा 0 असतो याचा अर्थ असा होतो की त्या दोन्ही ब्रॅकेटपैकी एक कोणतं तरी ब्रॅकेट 0 असला पाहिजे. सो एक्स मायनस 9 दिस इज इक्वल टू 0 और एक्स मायनस 6 दिस इज इक्वल टू 0. आणि पुढे आता सिम्पल आहे आपल्यासाठी कॅल्क्युलेशन पार्ट. -9 पुढच्या साईडला ट्रान्सफर केला तर तो होणार आहे +9 अँड -6 पुढच्या साईडला गेला तर तो होणार आहे +6. सो एक्स इक्वल टू 9 एक्स इक्वल टू 6 दीज आर द टू रूट्स. एक्स इक्वल टू 9 और एक्स इक्वल टू 6 आर द रूट्स ऑफ गिवन इक्वेशन. विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात घ्या, या ठिकाणी क्वाड्रॅटिक इक्वेशनला ॲट द मोस्ट 2 रूट्स असणार आहेत. कोणत्याही इक्वेशनचे रूट्स, नंबर ऑफ रूट्स इज रिलेटेड विथ द डिग्री ऑफ इक्वेशन. एक महत्त्वाची संकल्पना आहे की इक्वेशनची जेवढी डिग्री असणार आहे तितके ॲट द मोस्ट जास्तीत जास्त त्याला रूट्स असणार आहे. याचा अर्थ असा होतो की क्वाड्रॅटिक इक्वेशनला जास्तीत जास्त 2 रूट्स असणार आहे. काही इक्वेशनला एक देखील असू शकतं, ते एक्झाम्पल पुढे भविष्यामध्ये येणार आहे. पण असं होणार नाही की एखादं क्वाड्रॅटिक इक्वेशन आलं आणि त्याला 3 रूट्स आहेत. 2 पेक्षा एक्सीड कधीच होणार नाही. सो दिस इज द फर्स्ट एक्झाम्पल. नाव वी विल मूव इन अ व्हेरी सिमिलर मॅनर इन अ नेक्स्ट example. So the further example we have to consider, which is x square plus x minus 20 this is equal to 0. I will write first of all given equation and answer. Already हे स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे त्यामुळे कोणताही चेंज करण्याची मला गरज नाही. मला आता असे 2 नंबर शोधायचे की ज्यांचा गुणाकार ही लास्ट टर्म असली पाहिजे. दॅट इज लास्ट टर्म ही 20 झाली पाहिजे आणि ॲडिशन ही मिडल टर्म दॅट इज 1 होणं गरजेची आहे. आणि म्हणून त्यासाठी इकडच्या साईडला आपण हा टेबल बघूया. गुणाकार 20 म्हणजे 5 आणि 4 हे ऑप्शन आहे, प्लस मायनस आपल्याला ठरवायचं आहे. गुणाकार बेरीज ही +1 यायला पाहिजे, त्यामुळे आपण लहान संख्येला मायनस घेऊया. +5 -4 1 होईल. +5 मल्टिप्लाइड बाय -4 विल बिकम -20 आणि याच्या माध्यमातून आपण मिडल टर्मला स्प्लिट करणार आहोत. आपण आत्ताच बघितल्याप्रमाणे ह्या मिडल टर्मला मी जर स्प्लिट करत असेल या मिडल टर्मला तर त्याऐवजी मी काय लिहिलं आहे 5x - 4x. दोघांचा डिफरन्स घेतला तर परत एकदा तो एक्सच मिळेल. इक्वेशनमध्ये कोणताही चेंज होत नाही. हे झाल्यामुळं आता आपल्याला 2-2चे ग्रुप करायचे. पहिला एक ग्रुप आणि शेवटचे 2चा ग्रुप. पहिल्यामधून x कॉमन निघेल, दुसऱ्यामधून आपण 4 कॉमन घेऊ शकतो. सो वाईल टेकिंग x कॉमन व्हॉट रिमेन्स ओव्हर हिअर x + 5. दुसऱ्या ब्रॅकेटमधून जर मी -4 कॉमन काढावं लागणार आहे. स्पेशली लक्षात ठेवा पहिला जो ब्रॅकेट झाला आहे तोच ब्रॅकेट रिपीट होणं गरजेचं आहे. या दृष्टिकोनातून कॉमन घ्यायचं आहे सेकंड ब्रॅकेटमधून आणि म्हणून दुसऱ्या ब्रॅकेटमधून कॉमन घेतलं आपण x -4 कॉमन घेतला x + 5 दे आर इक्वल टू 0. परत एकदा जो कॉमन ब्रॅकेट आहे, जो काही कॉमन ब्रॅकेट आहे तो आपण या ठिकाणी सेपरेट लिहिला आहे दॅट इज x + 5 आणि शिल्लक राहणाऱ्या 2 टर्म्सपासून आणखी एक ब्रॅकेट तयार केला x - 4. 2 ब्रॅकेटचा गुणाकार 0 याचा अर्थ असा होतो की एक तरी ब्रॅकेट कोणतं तरी 0 असला पाहिजे. x + 5 = 0 और x - 4 = 0. सो दिस इज व्हेरी सिम्पल नाव. By transmission x equal to -5 or x equal to +4. So x equal to -5 and x equal to 4 are the roots of given equation. Very similar to the previous one. We move further. In the next example, we have the example such that where the value of a is different from 1. आतापर्यंतचे 2 एक्झाम्पल एची किंमत एकच होती त्यामुळे आपल्याला अडचणी आल्या नाहीत. आता इथे मात्र आपल्याला एची किंमत एकापेक्षा वेगळी आहे. जेव्हा एक्झाम्पल मध्ये एची किंमत एकापेक्षा वेगळी असेल तेव्हा आपल्याला अशा 2 संख्या शोधायच्या आहेत की ज्यांचा प्रॉडक्ट हा 2a आणि लास्ट टर्म यांच्या गुणाकाराच्या बरोबरीमध्ये असणार आहे. 2 मल्टिप्लाइड बाय 13 यांचा जो गुणाकार तयार होणार आहे त्या गुणाकारा एवढ्या त्या येणाऱ्या नंबर एवढ्या गुणाकार असणाऱ्या 2 टर्म शोधायच्या आहेत. 13 प्रॉडक्ट यायला पाहिजे असं नाही. 13 मल्टिप्लाइड बाय ए, जो काही ए असेल, आता या केसमध्ये 2 आहे त्यामुळे 2 मल्टिप्लाइड बाय 13 26 प्रॉडक्ट असला पाहिजे आणि ॲडिशन ही मिडल टर्म, यामध्ये कोणताच बदल नाही. ॲडिशन ही मिडल टर्म असले पाहिजे. अशा 2 नंबर शोधायचे. सो आवर इक्वेशन विल बिकम नाव. अशा 2 संख्या शोधायची आपल्याला की ज्यामध्ये गुणाकार 26 होईल
ज्यामध्ये गुणाकार हा काय होणार आहे 26, गुणाकार 26 होणार आहे. सो आणि ॲडिशन व्हायला पाहिजे 27, ॲडिशन व्हायला पाहिजे 27. सो हिअर वी हॅव द टू ऑप्शन्स 26 मल्टिप्लाइड बाय 1, 26 एक 26 होणार आणि बेरीज होणार आहे 27. सो मिडल टर्मला आपल्याला आता स्प्लिटअप करता येऊ शकतं या ठिकाणी 26y आणि 1y या फॉर्मॅटनुसार. सो द नेक्स्ट स्टेप विल बी हिअर 2y स्क्वेअर रिमेन्स ॲज इट इज प्लस 26y स्प्लिट करत आहोत आपण या 27ला आणि y प्लस 13 इक्वल टू 0. परत या दोन टर्म्सला आपण कंबाईन जर केलं, पहिल्या दोन आणि शेवटच्या दोन, पहिल्या दोनमधून 2 कॉमन निघतं ॲज वेल एज y कॉमन निघतं, 2y इन ब्रॅकेट y प्लस 13 आणि शेवटच्या दोनमधून काहीच कॉमन निघत नाही. y प्लस 13 अगदीच प्युअर फॉर्ममध्ये आहेत, त्यामुळं ज्यावेळेस काहीच कॉमन निघणार आहे त्यावेळेस 1 कॉमन घ्यायचं असणार आहे, हे लक्षात ठेवा सगळ्यांनी. सो 1 इन ब्रॅकेट y प्लस 13. नाव जो कॉमन ब्रॅकेट तो एकत्रित लिहिला आपण, कॉमन ब्रॅकेट एकत्रित लिहिलं y प्लस 13 आणि शिल्लक राहणारा 2y प्लस 1 एका ब्रॅकेटमध्ये कलेक्ट केलं. याचा अर्थ असा होतो की y प्लस 13 इज इक्वल टू 0 और 2y प्लस 1 दिस इज इक्वल टू 0. सो फर्दर y इक्वल टू हा 13 तिकडे गेला तर मायनस 13 होणार आणि 2y इक्वल टू प्लस 1 तिकडे गेला तर निगेटिव्ह 1. सो फायनली y इक्वल टू मायनस 1/2. सो y equal to minus 13 and y equal to minus 1/2 are the roots of given quadratic equation. फक्त एकच चेंज झाला की या ठिकाणी a ची किंमत ही एकापेक्षा डिफरंट झाली, त्यामुळं हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. वी मूव्ह फर्दर इन दिस प्रॅक्टिस सेट, ज्यामध्ये आपल्याला पुढचं एक एक्झाम्पल बघायचं आहे जे थोडंसं वेगळ्या नेचरमध्ये आहे. आपण या टाईपचे एक्झाम्पल या अगोदर देखील सिम्प्लिफाय केलेलं आहे. लेट्स कन्सिडर द गिवन एक्झाम्पल. एकदा आपल्याला ह्या इक्वेशनला स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागेल. कन्वर्ट करण्यासाठी जो छेदातले एक्स आहे तो नको आहे, नॅचरली मला मल्टिप्लाय करावं लागेल कशाने, एक्सने. सो मल्टिप्लाईंग इच टर्म ऑफ द इक्वेशन बाय एक्सनं जर मल्टिप्लिकेशन मी करत असेल तर दॅट विल बिकम 6x ऑलरेडी आहे, एक्सनं गुणाकार केला तर 6x स्क्वेअर मायनस 2 x कॅन्सल झाला सेकंड टर्ममध्ये आणि इक्वल टू 1ला एक्सने गुणाकार केला तर तो होणार आहे x. सो बाय रिअरेंजिंग द टर्म्स 6x स्क्वेअर हा x आपण इकडच्या साईडला ट्रान्सफर केला आहे, मायनस x मायनस 2 इक्वल टू 0. आता हे स्टँडर्ड फॉर्ममध्ये एक्झाम्पल तयार झालं. आता आपल्याला अशा दोन टर्म शोधायच्या आहेत की ज्यांचा गुणाकार हा ए आणि सीच्या गुणाकाराच्या बरोबरीत पाहिजे. म्हणजेच किती, 6 मल्टिप्लाइड बाय मायनस 2 दॅट इज मायनस 12 हा गुणाकार व्हायला पाहिजे आणि ॲडिशन व्हायला पाहिजे मिडल टर्म. सो फॉर दॅट पर्पज आपल्याला गुणाकार मायनस 12 व्हायला पाहिजे, गुणाकार मायनस 12 व्हायला पाहिजे आणि ॲडिशन व्हायला पाहिजे मिडल टर्म दॅट इज मायनस 1. सो फॉर दॅट पर्पज वी हॅड फाउंड मायनस 4 अँड प्लस 3. गुणाकार मायनस 12 होणार आणि मायनस 4 प्लस 3 जर करत असेल तर ती आपल्याला मिळत आहे मिडल टर्मचा कोइफिशियंट दॅट इज मायनस 1. सो याच्या माध्यमातून आता या मिडल टर्मला आपण स्प्लिट करणार पुढच्या स्टेपमध्ये. सो हिअर वी हॅव 6x स्क्वेअर रिमेन्स ॲज इट इज. आता दोन फॅक्टरचा उपयोग आपण या ठिकाणी करूया. दोन फॅक्टर्स आपले आहेत मायनस 4 अँड मायनस 3, या ठिकाणी उपयोग केलेत. मायनस 4x प्लस 3x मायनस 2 इक्वल टू 0. पहिल्या दोन टर्म्समधून आपल्याला कॉमन काढता येऊ शकतं. 6 अँड 4 या दोघांना भाग जाणारी कॉमन टर्म, कॉमन संख्या आहे 2, ती कॉमन काढता येईल. एक्स स्क्वेअर एक्समधून एक्स कॉमन निघेल. 2x कॉमन काढल्यानंतर शिल्लक राहत आहे 3x. 6ला 2ने डिवाइड केलं तर 3 आणि एक्स स्क्वेअरमधून एक्स निघून जाणार 3x मायनस 2. पुढच्या शेवटच्या टर्ममधून काहीच कॉमन निघत नाही, पुढच्या शेवटच्या टर्ममधून काहीच कॉमन निघत नाही, त्यामुळे so here we have 2x into bracket 3x minus 2 plus 1 into bracket 3x minus 1. 1 हा आपल्याला या ठिकाणी कॉमन घेता येऊ शकतो. ना फर्दर कॉमन ब्रॅकेट एका ठिकाणी आपण कलेक्ट केला आहे 3x minus 2 आणि शिल्लक राहणाऱ्या ब्रॅकेटमध्ये शिल्लक राहणाऱ्या टर्म्स 2x plus 1 इक्वल टू 0. दोन ब्रॅकेटचा गुणाकार 0 याचा अर्थ असा होतो की एका कोणत्या तरी ब्रॅकेटची किंमत ही 0 असली पाहिजे आणि म्हणून सो 3x minus 2 हा तरी 0 असेल किंवा 2x plus 1 हा तरी 0 असला पाहिजे. सो फर्दर 3x minus 2 तिकडे गेला तर प्लस 2 होणार आणि 2x plus 1 तिकडे गेला तर मायनस 1 होणार. सो फायनली वी आर हॅव्हिंग द फायनल आन्सर दॅट इज x इक्वल टू 2/3. 3 हा डिवायडेशनमध्ये गेला and x equal to minus 1/2. So we are having the final answer x equal to 2/3 or x equal to minus 1/2 are the roots of given quadratic equation. Okay. Now next example, ज्यामध्ये आपल्याला एक ॲक्टिव्हिटी बेस्ड एक्झाम्पल दिलेलं आहे. वी हॅव गिवन अ क्वाड्रॅटिक इक्वेशन ज्याचे रूट्स आपल्याला फाइंड आउट करायचे, पण त्यासाठी ही ॲक्टिव्हिटी आपल्याला पूर्ण करावी लागेल. सो इन दिस ॲक्टिव्हिटी
आपल्याला हे आन्सर कंप्लीट दिलेलं आहे, हे आपल्याला फुलफिल करायचं आहे. व्हॉट इज द इक्वेशन वी हॅव गिवन? √2x² प्लस 7x प्लस 5 √x. आता आपल्याला अशा दोन संख्या शोधायच्या आहेत की ज्यांचा गुणाकार हा √2 आणि 5√2 यांच्या गुणाकाराच्या बरोबरीमध्ये असला पाहिजे आणि त्या दोन संख्येची बेरीज ही मिडल टर्म म्हणजे 7 असली पाहिजे. आता √2 आणि 5√2चा गुणाकार जर करायचा ठरला आपण तर √2 आणि √2चा गुणाकार होणार 2 आणि 2 मल्टिप्लाइड बाय 5 विल बिकम 5 × 2 10. सर गुणाकार 10 आणि ॲडिशन झाली पाहिजे मिडल टर्म 7. गुणाकार 10 ॲडिशन 7 5 and 2 सिंपल फॅक्टर्स या ठिकाणी असणार आहेत. या दोनचा उपयोग आपण या ठिकाणी करायचा आहे. आता 5 आणि 2 मिडल टर्मला आपल्याला स्प्लिटअप करायचं आहे, 7xला स्प्लिटअप करायचं आहे. सो द पहिला ब्लँक स्पेस भरला जाणार आहे 5xने, दुसरा ब्लँक स्पेस दुसऱ्या रूट्सनं भरला जाणार आहे 2xने. दोघांची ॲडिशन 7x होणार. आता पहिल्या दोन टर्म्समधून मी जर कॉमन काढायचं ठरवलं तर फक्त एक्सच कॉमन निघू शकतो आणि म्हणून एक्स जर कॉमन घेतला मी तर एक्स जर कॉमन घेतला तर पहिल्या ब्रॅकेटमध्ये शिल्लक राहणार आहे हा √x या ठिकाणी असणारा √x √2x प्लस 5x पैकी x कॉमन घेतला तर 5 शिल्लक राहणार प्लस. आता सेकंड टर्मचं कॉम्बिनेशन आपल्याला फॅक्टर्स करत असताना थोडासा विचार करूया. हा जो 2x आहे याला जर मी स्प्लिट केलं तर त्याला आपण या पद्धतीनं मांडू शकतो. कसं मांडता येईल? √2 × √2x मांडता येऊ शकतं. हे कशासाठी मांडलं? असं मांडल्यामुळं या दोन्हीकडे हा √2 आणि √2 फॅक्टर येईल जो आपल्याला कॉमन काढता येऊ शकतो आणि म्हणून तो √2 कॉमन फॅक्टर घेतल्यानंतर आता शिल्लक काय राहते ब्रॅकेटमध्ये? इथला √2 निघून गेला तर शिल्लक राहील फक्त हा √2x आणि इथं राहणार आहे 5 आणि म्हणून पुढच्या ब्रॅकेटमध्ये येणार आहे √2x प्लस 5. कॉमन ब्रॅकेट मी एकदा लिहितो √2x प्लस 5, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये असणार आहे x प्लस √2. शिल्लक राहणाऱ्या टर्म्स दोन्ही ब्रॅकेटपैकी एक ब्रॅकेट 0 असला पाहिजे म्हणून दोघांना आपण 0 सोबत इक्वेट केलं आणि सिम्प्लिफाय जर मी करत असेल तर x = +5 तिकडे गेला तर होणार आहे -5. √2 डिवायडेशनमध्ये येणार डिवायडेड बाय √2 आणि पुढची टर्म तर ऑलरेडी दिलेली आहे आणि म्हणून -5/√2 and √2 -√2 आर द रूट्स ऑफ गिवन इक्वेशन. दिस इज द गिवन ॲक्टिव्हिटी वी हॅव गिवन दिस बुक. ॲक्टिव्हिटी फार सिम्पल आहे. फक्त √2 इरॅशनल कोइफिशियंट आलेला आहे त्यामुळे थोडंसं गोंधळ होण्याची शक्यता आहे. थोडंसं केअरफुल याला तुम्ही घेणार आहात. नाव इन दिस प्रॅक्टिस सेट वी विल मूव्ह फर्दर फॉर द लास्ट एक्झाम्पल. हे लास्ट एक्झाम्पल असं आहे की ज्यामध्ये आपल्याला 2च टर्म्स दिलेल्या आहेत. 3 टर्म्स न देता 2च टर्म्स दिलेल्या आहेत. मिडल टर्म मिसिंग आहे, स्क्वेअर टर्म आहे आणि कॉन्स्टंट आहे. मग जर स्क्वेअर टर्म आणि कॉन्स्टंट दिला असेल तर एक्झाम्पलला कसं सॉल्व्ह करायचं ते आपण एक्झाम्पलमध्ये बघूया. वी विल राईट द गिवन इक्वेशन इन आन्सर 25m² = 9. 9ला पण इकडच्या साईडला ट्रान्सफर जर केलं तर 25m² - 9 = 0. नाव इफ यू ऑब्झर्व द गिवन इक्वेशन, दिस इक्वेशन ॲक्च्युअली इन द फॉर्म ऑफ या फॉर्मॅटमध्ये आहे का आपण ऑब्झर्वेशन करूया. x² - y² या फॉर्मॅटमध्ये आहे की नाही आहे हे आपल्याला ऑब्झर्वेशन करायचं असेल तर हा 25m² इज नथिंग बट 5m ब्रॅकेट स्क्वेअर आणि हा 9 म्हणजेच असणार आहे 3चा स्क्वेअर म्हणजे हा x² - y² या फॉर्मॅटमध्ये आहे आणि या फॉर्मॅटमध्ये असेल तर हा फॉर्म्युला काय सांगतो आपण काय केलं पाहिजे? वी हॅव टू मेक ॲडिशन ऑफ दोज 2 नंबर्स इन वन ब्रॅकेट अँड व्हाईल द डिफरन्स इन अनदर ब्रॅकेट. म्हणजे 5m आणि 3 याची बेरीज एका ब्रॅकेटमध्ये, 5m आणि 3 याची सबट्रॅक्शन दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये. आपण पुढच्या स्टेपमध्ये लिहूया 5m + 3 5m - 3 = 0. दोन ब्रॅकेटचा गुणाकार आपण 0 सोबत इक्वेट करू शकतो. सो फर्दर 5m = -3 or 5m = +3 and m = -3/5 or m = 3/5 and hence m = -3/5 or m = 3/5 आर द रूट्स ऑफ गिवन इक्वेशन. आपण या प्रॅक्टिस सेटमधले ऑलमोस्ट सगळ्या टाईपचे एक्झाम्पल या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करण्याचा प्रयत्न केलात. आणखी 3-4 एक्झाम्पल्स यामध्ये शिल्लक राहिले असतील ते एक्झाम्पल तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेल्या नॉलेजनुसार सहज सोडवू शकता. ते सगळ्यांनी ट्राय करावेत. आजच्या व्हिडिओला आपण या ठिकाणी थांबवत आहोत. थँक्यू.